मंडळी रामराम. ही गोष्ट आहे स्वतःला हिरो समजणाऱ्या 3 अतरंगी जिवलग मित्रांची. यांना नेहमी असं वाटतं आपण स्मार्ट आहोत, मात्र वैयक्तिक आयुष्यात हे माट आहेत. नेहमी करायला जाता एक आणि होतं भलतंच. यांचं म्हणजे कसं आहे माहिती का, अतिशहाणे त्यांचे बैल रिकामे आणि त्यातला हा बैल नंबर 1 बरं का, सॉरी माठ नंबर 1 सनी उर्फ सचिन निंबाळकर. हा उत्कृष्ट डान्सर आहे असं याला स्वतःला वाटतं, मात्र नाचता येईना अंगण वाकडं असं याचं. कारण याच्या वाकड्या स्वभावामुळं याचं जगात कुणाशीही पटत नाही. पटतं ते फक्त याच्या 2 जिवलग मित्रांशी. त्यांचं असं आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. हे आहेत ते 2 महाशय बरं का. हा ओबामा अर्थात ओंकार बाबूराव मानकापे. हा शरीराने अनाथ आश्रमात वाढला आणि डोक्याने या दोघांमध्ये. हा मागचा आदिनाथ ठोंबरे बरं का. हा स्वभावाने साधू आहे आणि कामाने संधी साधू. तर अशा या झिरोंची हिरो होण्याची गोष्ट इथून सुरू होते. मालक देवा शपथ सांगतो, तुमची शपथ. हवं तर तुमच्या बायकोची. माझ्या बायकोची नाही, माझी बायको नाही. मालक सॉरी मालक. मालक मी नाही दिलं ना पैसे तर तुमच्या कुठे गोळी घालून माहितीये ना. मालक माझे मित्र पैसे घेऊन येणार आहेत. आज संध्याकाळी पैसे देतो. मालक नाही दिलं ना पैसे तर फोन मधून घुसून मारेन. ठेव आता. मालक तुम्ही कुठं माराल ते माहितीये मला. कसं वाटतंय, फोडू का? फोडू ए बॅटरी लाव निशाणा ह्याच्या हेडलाईट वर. फोडू काय? नको फोडू तुझे हेडलाईट फोडू. नको माझी हेडलाईट फोडू नका. मग रूमचं भाडं कधी देणार आहेस बोल. हे बघ, रूमचं भाडं दिलं नाहीस तर तुला आणि तुझ्या त्या 2 मित्रांना कसं चुरा करून फोडेन. कसं चुरा करून फोडेन. रूमचं भाडं कधी देणार आहेस बोल. देतो. ही शेवटची संधी आहे, लक्षात ठेव. आईला किती वेळा हेडलाईट फोडतील हे माझी. या हरामी मित्रांच्या भरोशावर कसं देणार मी या भाड्यांचं भाडं. पकड त्याला साल्याला पकड. आधी ओब्या पैसे आणले हे घे. काय? ओब्या मस्करी नको. ओब्याने मारेन तुला. हे हं? नीट बोलायचा. ओब्या तू सांगितलं होतंस तुझा अर्धा पगार देईल माझ्याकडे आहे म्हणून मालकाकडे. अरे त्या अर्ध्या पगाराचा अख्खा पिक्चर बघून आलाय मी. काय? ओब्या मस्करी करू नको. अरे मस्करी कसली वेडी आहे. अरे काय झालं माहितीये, मालकाने मला काम बघायला सांगितलं. मग मालकाने काम करायला सांगितलं माहिती आहे. काय? मालेवर चढायला सांगितलं आणि त्याच्या मालेवर चढला आणि गोणी काढायला सांगितलं ना. गोणी काढता काढता खाली मोरी होती आणि त्या मोरीत मालकाची बायको होती. अंघोळ करत होती. बघितलं? आई शपथ, पण तिने कपडे घातलेला. ओब्या आज मालकाला पैसे द्यायचे होते. ओब्या तुला सांगू, आज जर पैसे नाही दिले ना, मालक आपल्याला घराच्या बाहेर काढेल. कारण मी सांगितलंय माझे मित्र पैसे घेऊन येणार आहेत. सगळे भोग आहेत. आता काय करायचं काय कळत नाही. हे आधी आता आपल्याला एकच माणूस वाचवू शकतो. कोण? कळलं? हो सर हो. आता हेच घरी जाऊन नाचायचं. हो चालेल ओके सर. चला आता माझे पैसे दे. हा. छोटा गोविंद बनायचं ना रे. चल माझे पैसे दे. जाऊ दे. हे घ्या सर. अरे हे काय, फक्त 500 रुपये. मी तर तुला 5000 बोललो होतो. ते क्लास मधले, हे फुटपाथ वरचे. चला मी चाललो सर.
आईला मी माझा डान्स क्लास गहाण ठेवून फुटपाथवर चालू केला. त्यात जर अशी पोरं भेटली तर मी फुटपाथवर येईल. जाऊ दे, 500 तर 500. आपला डान्सर. डान्सर डान्सरने नाही वाचवला ना, नाहीतर मालक आपला रेप हे. करेल. क्या बाला. हा? हा? सनी 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 आलास सनी. पैसे पैसे आणले? आणला नाही. आहे, भरपूर आहे. सनी 1 लाख भर आहे. हा? पैसे. सनी ओ ए या 500 रुपयात क्वार्टर येईल नाही. ए चकना कसा करायचा. उभ्या हं? मस्करीचा विषय नाही हा? अरे ही माझ्या एका डान्स क्लासच्या मुलाची फी आहे रे. हं? फी आहे. एकाच मुलाची फी भेटली मला. अरे पण ये येड्या, तो डान्स क्लास घाण ठेवलेलास ना. आणि पोरं कशी नाचवतोस. भो- हा भोगा. भोग आहेत रे भोग. अरे तुमच्या विश्वासावर मी मालकाला सांगितलं आज माझे मित्र पैसे घेऊन येत आहेत. फसवलंस ना. आता काय करायचं सांग. संपवलं, सगळं संपवलं. ए आधी, अरे मी तुमच्यात दिवस, अरे मी तुम्हालाच बघून दिवस जगत होतो रे. माझ्या पुढं ना आई ना बापूस, तुम्हाला बघून जगत होतो. आता तुम्ही असा कराल मग माझा कसा होईल, आपला सगळ्यांचा कसा होईल. सनी हं? तुझ्यावर विश्वास ठेवला होता रे. होईल रे काहीतरी. जब तक ये सनी है ना सनी, तब तक मनी है मनी. तुझ्या तर हे तू काय ते मुद्द्याचं बोला. माझ्याकडे मस्त एक आयडिया आहे. आयडिया काय आयडिया. कोकणामध्ये माझ्या एक मामाचं घर आहे आणि काही वर्षापूर्वीच माझा मामा वारलाय. आपण तिकडे जाऊ कोकणामध्ये. कुठे. ही आहे दणकेवाडी. सॉलिड रे. हे? तुझ्या कुठे गेला. काय यांना कुठे न्यायच्या लायकीचे नाही. चला रे. आईला कोकणात आलेला जाम प्रॉब्लेम. गावाला आलं, खेळू दे मला. काय झाडी. आईला गाव लय भारी आहे रे. आता आपण गावीच सेट होऊया आणि गावची चोरी बघूया. तोंड बघितलं. ए आजकालच्या पोरी तोंड नाही बघत रे. हा प्रेम हे आंधळं असतं, आंधळं हा. नाही. प्रेमाने आता ऑपरेशन केलं. हं? कधी. प्रेमाला आता गाडी बंगला पैसा सगळं दिसत. हं? मग तुला नक्की भेटेल रे. रताळ्या. मला बोलताय. हॉर्न कोण वाजवताय. हो नको अरे मी कुठे वाजवताय. मग काय रे. अरे कोण आहे ही भैया. अरे इकडे इकडे. अरे इकडे इकडे. अरे इकडे सु. अरे इकडे 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 इकडे. स्कूटी. मला वाटलं ट्रक आहे. मूर्ख कळत नाही तुम्हाला. बाजूला होता येत नाही. अगे रूपा, रूपा, अगे रूपा, रूपा अगं चल लवकर, किती उशीर झालाय. अगं चल ना लवकर. आले ताई आले. अरे रूपा आली आईच्या. ताई कशी दिसते मी. छान दिसतेस. अगं बस लवकर, किती वेळ झालाय. अगं मला तुझ्या गॅदरिंग मुळे प्रत्येक वेळेला हॉटेल बंद करून यावं लागतं. अगं बस ना लवकर. ताई मी खूप छान रिहर्सल केली. मी तुला करून दाखवू का. वल्लव रे नकवा, वल्लव वल्लव, वल्लव रे नकवा, बोलव रे दाखवा. बोलव बोलव. बोलव रे दाखवा. बोलव बोलव. बोलव रे दाखवा.
रस्त्यातून उठा. अरे काय मध्येच बसलाय? अरे उठा, अरे उठा मधून. ए वाजू नको रे. उतर. अरे माकडांनो, मरायचं तुम्हाला? नाही मेले. जगायचंय. चल गा. माग बघ. रेश्मा, इथे 2 वडापाव दिलेस का ग? रेश्मा, चहा दे त्यांना. ताई जास्त बोलते. आणि म्हणत असते, मार तिला. पैसा निकाल आणि कोण आहे माहितीये का? लवकर पैसे काढ, नाहीतर तुझा गळा चिरून असा बाजूला ठेवेल. हा, कुठं ठेवले बघ. हा, हे. बरोबर बोलास खलास कर हिला. आ, shit. मन्या? ओळखला. मन्या? तरी मला- एका पोरीला फसवलं. तू ना तरी पण- फुटेज घेते. तरी मला वाटलंच होतं की तुम्हीच असणार आहे. तुमच्यासारखे रिकाम टेकडे इथे फिरणारे अजून दुसरे कोणीच नाहीये. चालतं रे. किती फुटेज खाते ग तू? अरे फुटेज नाही खायचा. हा, कशी ऍक्टर होणार रे तू आमच्या सारखी? तुमच्यासारखे रिकाम टेकडे कोणीच नाहीये. तुम्हीच असणार, मला वाटलंच होतं. रिकाम टेकडे म्हणू नको. अरे या दणकेवाडीचे आम्हीच आहे 2 सुपरस्टार. यानी नको खाऊ भाव, आता दे 2 वडापाव. पहिली उधारी काढून ठेवली ना, ती दे पहिली. नंतर उधारी खायला ये. माझ्याकडून? अरे देतो रे. तू असं नुसतं म्हणते, पण मला माहितीये कारण तू माझ्यावर लई प्रेम करते. है ना? लवकर दे आता. हा, मन्या, ठेव तिथे. पहिला हे विसरलोच होतो. थोडस सोप घेतो. हा, थोडे हा, अजून ठेव, घेतो. ठेव. ऐक, पडक. चल. रेश्मा, गिळायला दे ह्यांना. ए रूप तुझा मस्ताना दे मला फुकटचे जेवण गिळून घे गप. मस्ताना. आली तुझी रेशमा, आली तुझी रेशमा. रेशू कसं आहे ते गाणं? गाणं तेरी आंखों में वो. अरे ती बोलतच नाहीये. अरे हा विसरलो, ती मुकी आहे. मुकी रेशमा बोल, काहीतरी बोल. तेरा हिरो तेरे सामने बैठा आहे. बोल गे. हं, ऐकलं? असं तुझं यायचं. तोंड पाहायची इच्छा नाही नाही. असं म्हणली. नशीब मुकी आहे, नाहीतर फाडूनच टाकलं असतं. तुझी तरी मुकी आहे रे, आमची नाही. काय बोललो नाही मी, शपथ. आओ बैठो. हसीना पारकर नाही, बस कर. आइए आपका इंतजार था. मग पारू मन्या, तू कधी सिरियस होणार आहेस? हो ग, हो सिरियसच आहे आम्ही. एकदा सुपरस्टार झालो की मग आम्ही सिरियस होऊ. कळलं? मी तुला काय म्हणते, तू मुंबईला जा, काम कर. काम काम हम्म. आम्ही दोघं काम. मी अरे काम करने के लिए पैदा नहीं हुआ हूँ. मैं विक्की मिक्की रिक्की टिक्की चिक्की पारो काम नहीं. मैं स्टार बनूंगा आणि एक दिवस असा येईल तुला मुंबईला घेऊन जाईल आणि सुपरस्टार होईल. स्वतःच प्रोडक्शन. मी हिरो, तू हिरोईन आणि आपले छोटे 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 हिरो. मन्या, ताई माझ्यासाठी मुलं बघायला लागली रे. काय? मी किती दिवस तिच्याशी खोटं बोलू? थोडे दिवस अजून ग, होईल. मिळेल आम्हालाही कुणी ना कुणी हं, निर्माता. थोडे दिवस बोल खोटं. बरोबर बोलला. मला असं वाटतंय की मला आता कुवारच मरावं लागेल. नाही नाही पारो, तू मत मरो. चायला. करू ना, काहीतरी करू ना. हम्म. तुला माहितीये मी तुझ्यावर किती प्रेम करतो. हा हा? थांब ना. जाते निघाली? मी, ताई थांब माझी ना. वाट पाहत असेल. असं नको करू ग. संध्याकाळी भेटशील. अजिबात नाही भेटणार. हा, मग चॅटिंग करू. माहितीये तुझी चॅटिंग. आणि तू ते मुंडके नको टाकत जाऊ बरं. इमोजी म्हणतात त्याला. मग मला तो इमोजी लई आवडतो. कोणता माहितीये? तव्यावर घालून शिजवेन मी त्याला, समजलं ना? जाते मी. नको. गावची चोरी चालू पोरी निघाली. तिचा बॉयफ्रेंड आहे म्हणजे आता आपला पत्ता कट. मग आपण इथे आता पैशाचं झाड लावू. ए पहिलं जेवायला बघ. पटात कावलं वराटायत. पैसे देणार आहेस? हा. हं? वाटलंच भिकाऱ्यांनो. फुकटचं गिळायचंय ना, मग चला दाखवतो. मी सांगतो तसं मला तर वाटतं ना ये, एक तमाशा आज जेवायला मंडळ काढू. घालाल ना? थोडेसे इथं पैसे आपल्याला जमा इथं होतील. भांडण तुला काय वाटतं? हेलो तू करण म्हणशील जौहर जी साहब, मैं बात कर रहा हूँ. मैं अख्खे इंडस्ट्री में एक ही तो सनी है. याला काय झालंय आता? काय बोलतोय हा? हाँ, अभी मैंने शाहरुख खान को एडवांस भेजा है. शाहरुख
खान और वो सर 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 बसा बसा नाही तर मी साफ करतोय माझ्या कोट कैटरीना कैफ से भी बात हुई है मेरी। बसा बसा सर अरे मैंने बच्चन साहब को फोन किया था लेकिन उनका फोन बिजी आ रहा है। शाहरुख खान को मैंने एडवांस भेजा है और अपन को फिल्म सिटी बुक करना है। 4 दिन के लिए नहीं है, 2 महीने के लिए पूरा बुक कर दो। और अपना वो 2-3 से और ऊपर नीचे चलेगा, लेकिन अपन को पूरा स्टॉल मांगता है वहाँ पे। मी पण हिरो आहे और अपने बच्चों का पूरा खाने पीने का इंतजाम होना चाहिए वहाँ पे, कोई अपन को प्रॉब्लम नहीं। और सिक्योरिटी का भी देख लेना। सिक्युरिटी बाकी मैं एडवांस भेज देता हूँ। हाँ, रोहित शेट्टी से भी बात हुई मेरी। हाँ हाँ हाँ, चलेगा चलेगा, ठीक है ठीक है। हाँ, अभी राजा मौली को दे फोन। हाँ हाँ मौली साहब, अपन को बाहुबली 3 बनाना है मराठी में। अभी प्रभास नहीं चाहिए यार, कोई नई चेहरे ढूंढते ना, ऑडिशन लेंगे। हाँ लो ना, आप टेंशन मत लो। ठीक है, अभी आप रखो, मुझे बच्चन जी से बात करना है। शाहरुख खान बच्चन हाँ, उसके बाद शाहरुख से भी बात करनी है। शाहरुख हाँ, यूके जाएंगे, दुबई जाएंगे, हाँ, हॉलीवुड भी जाएंगे। हाँ ठीक है, चलेगा चलेगा, ओके। चलो मौले जी, नमस्ते, बाय बाय। करण जोहर साहेब कोण आहे तुम्ही लोक म्हणजे शाहरुख खान आणि सगळं पिक्चर कोण आहे सर सर तुम्ही सांग कोण आहे त्याला। सर कोण? सर कोण? कोण आहे या? सर सर म्हणजे मोठे इंडस्ट्रीतले माणूस आहेत। सनी, सचिन निंबाळकर, सचिन पिळगावकरांचे कोण सचिन पिळगावकर छोटे, सनी निंबाळकर मोठे, त्याच्यापेक्षा मोठे हा, आणि मी त्यांचा असोसिएट आदी ठोंबरे। अच्छा आदिनाथ कोठारे अहो ठोंबरे, ठोंबरे प्रोडक्शनचे मालक, ठोंबरे असोसिएटचे मालक, ठोंबरे टायरचे मालक। तुम्हाला सांगू, जिकडे तिकडे नुसते ठोंबरे। ए तू थांब रे, मी ओबामा। बा मा म्हणजे तिकडून डायरेक्ट इकडेच आले काय नाही 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 नाही. मी इथलाच. इथलाच आहे ओबामा ओमकार बाबूराव मान कापे. मान कापे. मारले थापे. काय आहे? आता मी सरांशी बोलू नाही शकत, तुमच्या माहितीसाठी सांगतो. काय झालं, सरांना आता खूप भूक लागली, त्यामुळे आम्ही आता जेवल्याशिवाय काहीच बोलू नाही शकत आता. भूक लागली आता एकच मिनिट थांबा. आम्ही कशासाठी आहे, साहेब कशासाठी? तुम्ही काय सगळं रेशमा यांना आमच्याकडून सगळं द्या आणि आमच्या खात्यात लिहून घ्या पैसे आमच्या खात्यात. कळलं ना? साहेब, हे आपलंच आहे. म्हणजे आपल्या होणाऱ्या काय ते जाऊ द्या साहेब, आम्हाला पिक्चर मध्ये घ्या ना. या दणकेवाडीतले आम्ही सुपरस्टार आहे साहेब. अरे वा. लय भारी दणक्यात ऍक्टिंग करतो साहेब. मी तर असा भरलेलो आहे साहेब ऍक्टिंग ना, तुम्हाला सांगतो ना एकदम असा. यानी हम वो है जिनके घर के सामने चंदन का पेड़ लगा हो, वहाँ सांप वहाँ न जाना तो लगा ही रहेगा. यानी कसं राजकुमार राजकुमार. आता मी अरे वा, छान, छान. बाई वाढव या. कसं वाटलं यांना अभिनय पण जमतो, म्हणजे सगळं जमतं यांना. तुम्ही गप्प बसा, खेळ बिघडेल. थांबा थांबा. कसं असतं ना, हा. मोठ्या बजेटचे पिक्चर असतात, तुमच्यानी ते नाही जमणार असं मला वाटतं. नाही आपण आहे ना, तुम्ही सगळं घ्या पण आम्हाला पिक्चर मध्ये घ्या. मी सांगतो काय झालंय, मोठ्या बजेटचे पिक्चर असतात मग, आणि ते कसे CR मध्ये असतात. आता इथे पिक्चर करायचं म्हटलं तर मला वाटतं अंदाजे 10 CR तरी लागत. 10 जास्त 10 CR कमी करा चक्कर आली त्याला. 1 CR मध्ये होऊ 1 CR शकतो म्हणजे? पिक्चर. 1 करोड. 1 करोड पण आम्ही हिरो होऊ ना साहेब. अरे नक्कीच. म्हणजे तुमच्या बाहुबली 3 मध्ये दिसू ना? आम्ही दिसू ना. हो, सम्राट म्हणजे काय? एकदम दणकेवाडी गाजू ना आम्ही, मग करू ना. 2 CR म्हणजे काहीतरी जुगाड आता. करा हो, काय करावं. ठीक आहे, विचार करू आपण. ए काय करतोय असं? कन्सेशनचं काय? पण काहीतरी कन्सेशन द्या ना. काय झालंय सर, त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत, त्यांना कन्सेक्शन पाहिजेत. 20-1 लाख रुपये
ते सर काय म्हणतायत तुमच्या दोघांच्या थोबड्याकडे बघून सर म्हणतायत की 20 लाख कमी करू. 1 CR. Cheers. सनी आय लव्ह यू सनी, आय लव्ह यू. तू बोललास ना ते सगळं खरं झालं. हा काय खरं सांगतो. थांब ना, पिऊ दे. तू बोलला गावात आल्यावर सगळं व्यवस्थित होईल. झालं अरे दणकेवाडीत आल्यावर व्यवस्थित झालं. हे कोकण नाही, स्वर्ग आहे, स्वर्ग. नाही तर हा नरकात जाणार होता. सनी तू ग्रेट आहे मित्रा. पण तू बोलला तो खरा झाला. आगे देखो होता है क्या. आता आपण पिक्चर बनवू, पण त्या पिक्चर मध्ये हिरो आपण नाही, हिरो त्यांना बनवायचा. बनवलं हिरो बनवलं. तो गाण्या दिलवाले आणि तो मजा शोले. ओबामा, मी काय बोललो, कोंबडी मारण्यापेक्षा हळूहळू अंडी खाल्लेली बरी ना. आता लवकरात लवकर कोंबडी कापून टाकायची. स्वतःच 1 BHK 2 BHK घर घ्यायचं आणि त्या मालकाला दाखवायचे त्याच्या आईची चायला आपलं पण घर आहे. घर आहे आपलं पण स्वतःच घर आहे. तुझ्या आईची तुला सोडायचं नाही त्याला. काय गुलगत बुक्की. मला मस्त एक रॅप सुचलाय. आमलेट खाऊ, अंडी खाऊ, भुर्जी खाऊ, आपण खाऊ कोंबडीचा. तात्या, हे आजचं करेक्शन. त्या आधीला आणि पोट्याला समजावा जरा. 4 महिने झाले रूमचं भाडं दिलं नाहीये. एकतर तुम्ही बोला, नाहीतर मी जाऊन ठोकेन. ए शांतीला घे, मी बघतो काय करायचं ते. निघतो. आईला हा कसला ठोकायला देतोय. मी बोललो होतो हे हिचं दुसरं हॉटेल लय मस्त आहे. बसतोस का फेकून मारू? अरे मावशी आली, मावशी. अरे हा हा अरे कुलकर्णी मावशी कुठे गेल्या होत्या? बचत गटाची मीटिंग होती ना. बचत गटाच्या हो, meetingला. पैसे वाटप झालं आज. पैसे वाटप झालं. मग तर जायलाच पाहिजे. मग वाटलेत ना सगळे व्यवस्थित? हो वाटले. काय हरवले बिरवले असतील? नाही हो. नाही ना. तुम्ही गेल्या तिकडे बचत मीटिंगला. आणि तुमचं कसं आहे माहितीये ना कुलकर्णी मावशी, तुमचे डोळे टीव्ही पाहून ओले होऊ लागले आणि घरी सासू सासरे केव्हाची भाकरीची वाट पाहू लागले. जमलं. नाही? हा. लक्ष द्या सासू सासऱ्याकडे जायला आलेत ते. म्हणजे तुम्हाला घरी काय झालं माहितच नाही अजून. अहो नाही चांगले आहेत ते. सासू तिकडे पडली ना. काय? मोरीत तुम्हाला माहित नाही? आंघोळ करताना पडल्या सासू. हो नाही ठीक आहेत ते. नाही खरंच पडल्या. मग आम्ही काय खोटं बोलतोय का? खरंच की काय? हो शपथ. उठा लवकर. रुपा मला एक जेवण पार्सल दे. देत्या. अहो, आता जेवणाचं कुठं बघताय? त्यांचं दाव घालायची वेळ आली. निघा घरी. तिथं कुठं खाता? लवकर जा लवकर. गेली. आता चहा पाणी बोलव. आता आपण मोकळे. चला गरम चहा आली. आता ऐकून घ्या. वा डोसा. कधीतरी प्रेमाने देत जा ना. मोन्या. नेहमीच असं आहे. मोन्या, हा? ताई माझ्यासाठी मुलं बघायला लागलीये रे. काय मी किती वेळ त्यांच्याशी खोटं बोलू. प्लीज बी सिरियस रे. काय बोलतेस? अगं करूया. डोंट वरी. लवकरच लग्न करूया. अगं करू ना.
मी तुला किती वेळा सांगितलंय लग्न करू. मी मुंबईला जाणार आहे. एकदा मुंबईला गेलो की मी हिरो आणि तू हिरोईन आणि मग आपले छोटे 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 हिरो. काय रे दिलवाले? सांग तिला. हा. ताईने माझ्यासाठी मुलगा पसंत केलाय. काय परत काही काम नाही तुझ्या ताईला. जाने मन सांग तुझ्या ताईला, अरे हा भाऊ एक दिवस सुपरस्टार होईल, मग आपण दोघं खाऊ आता पेऊ. मन्या थोडं तरी सिरियस घे. मला असं वाटतं मला दुसऱ्यासोबत लग्न करावं लागेल. अंजली हाय, नाही अंजली चल, माझ्या मला ताईने बोलवलंय. अगं थांब ना. हा रात्री चॅटिंग करू. हा? माहितीये तुझी चॅटिंग. मला ते तसं आवडतं. बाय गेली. बापरे, नाहीतर चहा तोंडावर मारला असता. अरे जय जय श्रीराम. देवा मला शक्ती द्या. अरे अनाधी मी अनंत मी अवध्य मी भला मारले रिपू जगती असा कवन जन्मला. होय मीच जातोय स्वतःहून मृत्यूच्या दाढेत. हे मृत्यू सांभाळ मला. नाही दादा नाही. हा हा तू खून केलाच नाही तर मग तू ही शिक्षा का घेतोस? छोटू नाही छोटू, हा गुन्हा मी केलाय छोटू. दादा हा? मला माहिती हा गुन्हा कुणी केलाय. आपल्याच मामाने ना. छोटू दादा नाही छोटू, इमोशनल होऊन तू कुणाला सांगू नकोस. अरे छोटू, मामा म्हणजे आपलाच ना रे, आपल्या आईचा भाऊच ना. हा. म्हणून कुळधर्मासाठी, आपल्या संस्कारासाठी, आपल्या परिवारासाठी हा गुन्हा मी माझ्या अंगावर घेतलाय छोटू. नाही दादा, मला ते नाही. भोगू दे. नाही दादा तू नाही. जा छोटू, तू जा. नाही दादा नाही, मी असं होऊ देणार नाही. हा गुन्हा आपण दोघांनी केलाय हा? आणि याची शिक्षा आपण दोघांनी भोगायची. छोटू नाही, छोटू नाही. असं नाही. पोलिसाला मी सांगून देखील आलोय. काय? आपला गुन्हा कबूल केलाय मी. तू पोलिसांना सगळं सांगितलं छोटू? होय दादा. छोटू असं का केलं? छोटू असं का छोटू का? जिथे राम तिथे हा लक्ष्मण आहे दादा. छोटू भारी काम भेटायला आता पिक्चर मध्ये. वा वा वा. सर हे तर काहीच नाही सर. आम्ही पिक्चर मध्ये जबराट करू सर. ह्याच्यापेक्षा जबराट तुमचे दोन्ही धरतो सर पाय. अरे वा वा कुठे? वा, काय केलंय? तुमच्यासारख्या अभिनेत्याने आमच्या पाया पडू नये रे. काय तुमचा अभिनय. आवडलं ना तुम्हाला? छान आहे. आम्ही आमचं भाग्य समजायला पाहिजे. तुमच्यासारखे या गावात येऊन अभिनेते मिळाले आम्हाला. काय तुमची ऍक्टिंग आणि काय तुमचा अभिनय. ते आम्हाला काम भेटल ना पिक्चर मध्ये. नक्की नक्की काम. तुम्ही आता हिरो झालेच समजा. आणि तुझ्यासाठी मी कॅटरीनाला फायनल केलंय. कॅटरीना कॅटरीना कैफ आणि तुझ्यासाठी करीना कपूर. करीना कपूर. काय करतो? आपल्या अभिनयावर खुश झाले. कॅटरीना कालच माझं बोलणं झालंय. करण जोहर सरांशी मी वार्ता केलीये. जे आपण लवकरच आता शूट करणार आपला पिक्चर. वा सर वा वा. ते जरा थोडस. हो ते पैशाचं करणार आहे आम्ही. तुम्ही काल बोलले तसं थोडंफार बोललोय आम्ही. हा सुरुवातीला किती द्यावे लागतील? कसं आहे ना, आपल्याला एक चांगला कॅमेरा लागणार, त्याच्यामुळे मोठे स्टार येणार म्हटल्यावर आता करीना कपूर, कॅटरीना कैफ येणार म्हटलं थोडा खर्च लागणार नाही का? 40-50 लाखापर्यंत आपलं थोडस. आणि तुझ्यासाठी मी कॅटरीनाचं मानधन दिलेलं आहे ऍडव्हान्स. तुझी करीना सुद्धा बुक झालेली आहे. करू आपण पैशाचं. आपण करू ना, पैशाचं करू ना आपण. 50 लाखाचं करू. नंतर बाकी थोडं करू. चालेल. आता आपल्याला लवकरात लवकर तयारीला लागायचं आणि आपल्याला आता पुढचं लोकेशन बघायला जायचं. असे लोकेशन आहे आपल्या गावाकडे साहेब. लय भारी आहे. काळे आपलं काळे गोरे पांढरे सगळे अजून कशाने आल्या रे? ह्या येतील रे. वेळ बरोबर दिली होती ना तू? परफेक्ट एकदम. माझी तर बसले असन मेस उघडून. मग आम्ही सोडतच नाही तिला. का माहितीच.
पण तू टेन्शन मध्ये दिसतोस. देतील ना रे ह्या पैसे? देतील रे, त्यांच्यासाठीच तर करतोय आपण. हो यार, आणि शेवटी आपण सुपरस्टार झालो तर सगळा पैसा त्यांचाच, त्याच आपल्या मालकीन. आहे का ना? हे आल्या आल्या लिपस्टिक जरा जास्त झाली. आइए आपका इंतजार था. झालं तुझं? हो, इथे का बोलावलंस? मरायला. आता भेटायला बोलवतो ना माणूस. नेहमी तर धरणावर बोलवतोस आणि आता काय इथं मळ्यात बोलवलंस? अगं नेहमी नेहमी त्या धरणाकडे बघून त्याच्यात डुबा वाटायचं मला. आता तुझ्या प्रेमात डुबा वाटते. काम आहे सांगतो, तू पण सांगा कामाचं. आपणही सांगूया एकमेकांना कामाचं. आता त्या ट्रान्सलेशनची गरज नाही. चल बस. घोळच आता. ऐक ना, तुला माहिती आहे ना माझं स्वप्न काय आहे ते? मला पिक्चर बनवायचंय. आणि जे डायरेक्टर आहेत ना आलेले, त्यांना पैसे दिल्याशिवाय ते मला हिरो बनवू शकत नाही. मला पैशाची खूप गरज आहे. कमीत कमी 20 लाख तरी हवेत. हां, परंतु तुझ्याकडून जेवढे होतील तेवढे तरी दिलेस तरी चालेल. हां, तुझ्याशिवाय मला आता दुसरं कोणी नाहीये. मला माहिती आहे माझ्या भावना फक्त तूच ओळखू शकतेस. तुझे शब्द जरी मी ओळखले नाही ना, तरी तुझ्या भावना मी सहज ओळखू शकतो. आजपर्यंत जे मी तुझ्यासाठी केलं नाही ना, ते आपण नक्की करू. आणि लक्षात ठेव, आणि मी हिरो झालो ना तर आपण दोघांनी लग्न नक्की करू. मान्या, आता हे पिक्चरचं काय खूळ डोक्यात घातलंयस रे? खूळ? या खूळ नाही, या खूळ नाही. मुद्द्यावर ये. तू लगेच बेरिंग तोडते यार. खूळ नाही ग. तुला माहितीये आज किती आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. खरंच? खरंच. अगं, जे स्वप्न मी लहानपणापासून पाहत होतो ना, ते पूर्ण व्हायची वेळ आली. हो का? हो रूपा, अगं मी लय लवकर हिरो होणार आहे आता. खरं? हो. तुला वाटत होतं ना, अरे या मन्यासोबत सगळ्यांनी सेल्फी काढाव्या, या मन्याच्या ऑटोग्राफ घ्यावे, आज तोच दिवस जवळ आलेला आहे. हो, पण त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. हो रूपा, जे डायरेक्टर आम्हाला घेऊन पिक्चर करणार आहे ना, ते आमच्याकडनं थोडे पैशाची त्यांना अपेक्षा आहे. म्हणजे जास्त नाही, पण तरी पण पैसा हा लागतोच ना. त्याला फायनान्सर म्हणतात, म्हणजे प्रोड्युसर. या गोष्टी तुला कळणार नाही, पिक्चरच्या आहेत ना त्या. पण मी पिक्चर मध्ये हिरो होणार आहे ना. मी अनगाण्या, आम्ही दोघंच हिरो आहे. आणि हिरोईन कोण आहे माहितीये तुला? कैटरीना कैफ. पण तिच्या संग जास्त मी लगट करणार नाही, कारण माझी हिरोईन तूच आहे ना. पण त्याच्यासाठी तुझी मदत पाहिजे. म्हणजे काय आहे, थोडीशी जुळवणी आम्ही केली पैशाची, थोडे पैसे कमी पडताय. किती पैसे हवेत तुला अजून? म्हणजे तुझ्याकडनं एक 20-25 लाख मिळाले असते तर. इतके तर नाही मिळणार, पण माझे काही सेव्हिंग्ज आणि FD आहेत, त्याच्यातून 15-16 लाख मिळतील. 15-16 लाख? पण मान्या, तू बाकीच्या पैशांची जुळवाजुळव कशी करणार आहेस? ती केली ना, म्हणजे थोडीशी केली ती. म्हणजे खरं सांगू का, समजा तू आणि रेशमाने 15-15 दिले तर ते 30 होतील. आमच्या काही कार्यक्रमातून, जत्राच्या, ऑर्केस्ट्रा, इकडे तिकडे कार्यक्रम करून आम्ही 5-10 लाख जुळवले. आणि बाकी माझं घर आहे त्याचे 20 आणि आपली इनामात मिळालेली जमीन, तिचे मिळून असे थोडेफार करू पिक्चरचं काम. अरे, तू वेडा झालास का? हे सगळं गणाला माहिती आहे का? नाही, म्हणजे त्याला घरापर्यंतच माहिती आहे. मी जमिनीचं अजून तरी त्याला काही बोललो नाही. पण मी सांगेल त्याला. आता आज प्रयत्न करतो. 2 दिवस झाले मला त्याला सांगायचं होतं ग.
पण शेवटी स्वप्नासाठी काहीतरी केलंच पाहिजे ना. आणि रूपा, तुला माहितीये, विचार कर, हे स्ट्रगल जर संपलं आणि माझं स्वप्न पूर्ण झालं तर मग आपण धूम धडाक्यात लग्न करू. हो. आणि अरे ती पडद्यावरची हिरोईन आणि तू आयुष्यातली हिरोईन राहशील. हो, शेवटी काय, जोडीदाराचं सुख हे आपलंच सुख असतं, नाही का? तू तर डायलॉग मारती. डायलॉग. मग लवकर पैशाची व्यवस्था कर. तुला मी स्वतः घेऊन जातो डायरेक्टर कडे. अगं लय चांगली माणसं आहेत ती. हो. सनी सर आहेत, ते चांगले आहेत. आपल्या गावात आहेत ते, तिकडे खाली राहतात. हा, आपण जाऊ सगळे. तू थोडे पैसे ते जमव. हो. 30 पर्यंत दोघी, आम्ही बाकीचे घेऊन मग आपण जाऊ त्यांच्याकडे. हो. हा हा, चल. तुम्ही दोघींनी लय चांगलं केलं या. हे काय आला आता इथंच आहेत ते साहेब. हे इकडं लोकेशन बघायला आलेत, माहितीये ना. ते का रे, रेकी म्हणतात त्याला, रेकी. हे इकडं आहेत ते. गण्या, मान्या, मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा विचार करायला हवा. आम्ही दोघांनी पूर्ण विचार केलाय. अगं ते लय मोठे डिरेक्टर आहेत, आम्हाला हिरो बनवणार आहेत. अख्खी इंडस्ट्री ओळखते त्यांना. हो. काय बोलते रे ही? आधी त्यांना पिक्चर बनवू द्या, मग पैसे द्या. असं नाही चालत. पहिले पैसे द्यावे लागतात, मग पिक्चर. मेकिंग म्हणतात त्यांना, मेकिंग. यांना काय करणार आहे फिल्मची मेकिंग. चला सर, वाट बघताय आपली. येड्यावानी करू नका तिथं. चला चला. और यहाँ से हमारा कैमरा ट्रैक करेंगे और सीधा जाके त्या डोंगरावरती तुमची जाऊ. ओळख करून देतो सगळ्यांची. और वहां से नीचे आके सीधा कैमरा घुमा के फिरत 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 सरळ या साईडला. तुम्ही तू ओळखते यांना? आई ग, तू कसं ओळखते यांना? कसं काय ओळखते? हो. नाही, बघितलं आम्ही यांना जेव्हा आम्ही गावात आलतो तेव्हा. आम्ही हिरोईन शोधत होतो तेव्हा. काय रे, बरोबर ना? हा, हे गावात आलते, तू बघितलं? हो. हा. त्या दिवशी मी कॉलेजला चाललेले डान्ससाठी, तेव्हा हे होते तिथे. वा. आणि मने आणि गण्या, मी सर्व तयारी केली आहे. हा. स्टोरी सुद्धा आपली फायनल झाली आहे. काय? मी बोलून घेतलं सर्वांना, कॅटरीना, करीना आणि माझ्या संपूर्ण टीमला. आणि सर्व आपली तयारी फायनल झाली वा, आहे. वा. आणि हिरो तर तुम्ही आहातच. मी बोललो ना ते तुला. पैसे देत आहे ना, ते पैशाचं झालं. हो, हे काय साहेब, मी पैसे घेऊनच आलोय. येताय ना मग? घ्या. अरे अरे, राहू देत राहू देत राहू देत राहू देत. बरं, हे किती आहेत? पूर्ण 50 लाख आहे. 50 हा. तुम्ही काही कमी नका पडू देऊ साहेब. तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे लक्ष द्या. पैशाची काळजी नका करू. आम्ही करतो पुढची तयारी, पण पिक्चर चांगला झाला पाहिजे असं. होणार. हो हो हो, पिक्चर आम्ही बनवतो मस्त. तुम्ही तुमच्या अभिनयाकडे आणि ते ऑडिशनची तयारी करा. तुम्ही येऊ शकता लगेच. हा, बर. बाकी आपण मग भेटू. निघा. करा तुम्ही. तू मला तिघांना सांगतीये पिक्चर एकदम चांगला झाला पाहिजे. ते चॅनल जरा म्यूट आहे, इकडनं त्याचा व्हाईस जास्त होतो. लय गरीब पोरगी आहे साहेब. ती याची हिरोईन आहे आणि ही माझी हिरोईन आहे. येतो साहेब. ते बघा, आम्ही ऑडिशनची तयारी करतो. जबराटे एकदम. आम्ही लव सीन करून दाखवू का एखादा? काजल, राहू द्या जगायचं आम्हाला. राहू द्या. आपण डायरेक्ट मी लय जबराट करतो. येत तुम्ही बघा लोकेशन वगैरे. हा? चल रे. हा, चला. इथं नाही ऐकलं आपलं, पिक्चर मध्ये ऐकतील ना हे. एक्सक्यूज मी सर, तुम्ही खरंच फिल्म बनवणार आहात ना? नाही, खरंच आम्ही पिक्चर बनवतोय. माझं बोलणं झालंय मनाशी आणि गण्याशी. बनवा. हा, खूप साधे बोळे आहेत ते. नमस्कार. हो, येते मी. नमस्कार. गोळे नाही, येणे गोळे आहेत हे.
चला आता आपला हे येड्यांनो हे येड्यांना येडं बनवून आता मित्रांनो लागा आता पैसे मोजायच्या तयारीला. मी काय म्हणतो पहिलं आपण घर भाडं देऊया. त्या मालकाचे 2दा फोन येऊन गेले. आता कुठे गोळी मारेल काय सांगू शकत नाही. हा? ए त्यापेक्षा आपण काहीतरी धंदा ओपन करूया. चल रे. हं? काय चुकीचं बोललो? 25 लाख हो पिक्चर साठी तुम्हाला द्यायचे. हा अरे तुम्ही तर या गावचे फटीचर. काय कशाच्या आधारे तुम्हाला द्यायचे 25 लाख तुम्ही मला सांगा. ते तर आहेच म्हणा. आम्ही गावचे कलावंत आहे तर तुम्ही नाही देणार तर कोण देईन पाटील? अरे एखाद्याच्या धाव्याला जर तुम्हाला पाठवलं ना रडायला तरी तुम्ही त्या लोकांना हसून येताय. एखाद दोनदा झालं तसं पण आता तुम्ही पाठवून तर बघा. अहो असा मुर्दा उठून उभा राहायला पाहिजे. असं रडू आम्ही. हो आता करा पाटील काहीतरी. तुम्हीच आहे आधार आता. हा अरे पण 25 लाख कशाच्या आधारे द्यायचे तुम्हाला? तुम्ही म्हणाल तसं पण हवं तर आमचं घर गहाण ठेवतो तुमच्याकडे. मग काय? हा हे एक ठीक आहे बघा. तुमचं घर घाण ठेवायला लागेल बघा. नाहीतर अजिबात 25 लाख रुपये तुम्हाला देणार नाही. तुम्ही तुमचं दोघांचंही घर माझ्याकडे घाण ठेवा तेव्हाच मी पैसे देऊ शकतो. हो पण हा एक मुद्दा आहे बघा घराचा. चालेल का तुम्हाला? मी तुम्हाला पैसे देतो पण लक्षात ठेवा माझे पैसे जर वेळेवर परत केले नाही तर माझे पैसे मी व्याजासकट कसे घेईल हे तुम्हाला कळेल. नाही आम्ही तुमचा एक एक रुपया फेडू. शपथ. आम्ही सुपरस्टार झाल्यावर आपल्या गावचं नाव होणार आहे. लवकरात लवकर आमचं घर आम्ही तुम्हाला लिहून देतो. आमची पैशाची व्यवस्था करा. तुमच्या सगळ्या अटी आम्हाला कबूल आहे पाटील. कबूल आहे ना? हो कबूल आहे. मग ठीक आहे देताय ना? मी देईन पैसे उपकार पण झाले. आता नाही. मग संध्याकाळी लगेच नाही. लगेच नाही. मग ते सरपंच तर बोलले लगेच पैसे घ्या आमच्याकडनं. वाटेल ती मदत घ्या. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. गावात माझंच नाव होईल. तुम्ही म्हणजे माझे हिरो. म्हणजे ते असं काय? करून आम्हाला असं बोलला म्हणले. तो? अरे त्या सरपंचाचं काय? तो गाव विकून खाईल असं माझं नाही ना. मग मी गावचा पाटील आहे. हो सरपंच त्या ग्रामपंचायतीतले लोकांचे पैसे खातो. काय? हा लोकांच्या तोंडातला घा सोडून खातो तो. तरी पण पुरत नाही त्याला. कळलं तुम्हाला? पण ते तुमच्याबद्दल बी तसंच म्हणता. काय? नाही आपलं याला विचारा का रे. आम्ही जाऊन सांगणार नाही शपथ. पण ते म्हणले आता देतो तुम्हाला. तो म्हणणारच कारण तो माझा विरोधक आहे ना. हो ते तर आहेच. तसं माझं नाही. माझे हे कमवलेले घामाचे पैसे आहेत. हो ते घामाचेच आहे तुमच्या. आम्ही कुठं म्हणतो गोट्या खेळून कमवले. पण ते आमचं तेवढं करा. हा माझ्याबद्दल जर त्यांना काही सांगायचं नसेल आणि तुम्ही पण माझ्या दोन्ही संगाती असाल तर त्याचा विचार करू. अहो मालक तुमच्याशिवाय हाय कोण आमचं? नाहीतर मी पैसे देईन त्या सरपंचाला जाव तुम्ही गट्टवताल. नाही असं काय होणार नाही. असं काय अजिबात होणार नाही. माझं जर काय तिकडे वाकडं तिकडे सांगितलं ना त्या सरपंचाला शपथ नाही अजिबात सोडणार नाही तुम्हाला. नाही डुंगणावर लात मारेन बघा. नाही अजिबात नाही. हा असं जर काय होत असेल तर मी पैसे देईन. विश्वास ठेवा आमच्यावर. तुम्ही पैशाची सोय करा. आम्ही काहीच करत नाही. फक्त आम्हाला सुपरस्टार करा. देतो बघा एका अट्टीवर. माझे पैसे घामाचे आहेत. हो परंतु मागे सुद्धा घेताना व्याजासहित घेईन हे लक्षात ठेवा. हो व्याजासहित देऊ. स्टार झाल्यावर तुम्हाला व्हिलन करू. दोघे पण तुम्ही एकत्रच आहे ना. हो एकत्रच आहे. तुम्हाला माहिती नाही. नाहीतर ह्यांना पैसे देईन मी आणि तू पळून जाशील. नाही असं होणार नाही ना? तो दिसत असला तरी जाणार नाही तो. नाही आम्ही तुमच्या समोर वाढलो. तुम्ही ठीक आहे मी लहानपणापासून पाहतोय तुम्हाला. याच गावात वाढलात. ठीक आहे पैसे तुम्हाला घरपोच सुद्धा होतील. नाहीतर संध्याकाळी या आणि घेऊन जा. आता निघा इथून. लगेच निघा. जरा चहा पाणी घेतला असताना. आता तुझ्या इथे चहा पाणी द्यायला आहे कोण? पैसे मिळतात ना. चला बा, पाटील येतो ते चला. हॅलो. हा बोला सावंत. हा काय कार्यक्रम पाहिजे? हा मिळेल. हा पण ते मानधनाचं बाकी लक्षात ठेवा. हा करतो म्हण्या. सावतांकडे कार्यक्रम करायचा आपल्याला.
व्यसनमुक्तीचा करूया काय? करूया ना, करूया. म्हण्या, मी गेले 2-3 दिवस तुला बघतोय, नाराज दिसतोय तू. काय झालं काय? गण्या, मला सकाळपासून तुला एक गोष्ट सांगायची होती रे. अरे सांग ना, मग घाबरतो कशाला? गण्या, आता हे बतावणी, ऑर्केस्ट्रा हे सगळं बंद केलं पाहिजे रे आपण. आपल्याला एक मोठी संधी चालून आलेली आहे. अरे आता हिरो होणार आहे आपण, हिरो. सगळा बंदोबस्त केलाय आपण पैशाचा. ते सनी साहेब आपल्याला हिरो करणार आहेत आणि आपण उरलेल्या पैशा मागे लागायला पाहिजे. आता हे बघ, रूपाने मला 15 कबूल केलेत, रेशमाने 15 दिलेत, दोघींचे मिळून 30 झाले आणि पाटलांनी 25, सरपंचांनी 25, ते 50 झाले. बस आता आपल्याला फक्त 20 लाख कमी पडताय रे. त्याचा मार्ग मी काढलाय. काय मार्ग काढलायस? हे असे कार्यक्रम करून आपल्याला तेवढे नाही जमवता येणार. मग त्यासाठी आपली इनामात भेटलेली जमीन आपण विकून टाकू. अरे काय बोलतोस काय म्हण्या? ते शक्य नाही. अरे आपल्याला इनाम मिळालाय तो. अरे बक्षीस मिळालं ते आपल्याला. अरे ना हिरो झालो तरी चालेल, नाही जमणार ते आपल्याला. अरे काय चाटायची ती जमीन आता? 1000-1200 रुपये देतात लोक आपल्याला कार्यक्रमाचे. आपण काय जमीन कसतो का? नावावर आहे पडलेली. अरे अशा लाख इनाम मिळतील. ही संधी बघ. समजलो, तुला एकट्यालाच पाहिजे ती जमीन असं म्हण ना. म्हण्या थांब, म्हण्या थांब. मित्रा, जे काय करायचं ते कर. विकूया जमीन आपण. अरे आपल्या दोस्तीसाठी काही करू आपण. खरंच गण्या? अरे मी एकट्यासाठी थोडी म्हणत होतो लेका. गण्या, थँक्यू गण्या. गण्या, आता हिरो होण्यापासून आपल्याला देव सुद्धा थांबू शकणार नाही. चल. आईला, हे तर खऱ्या आयुष्यातले हिरो निघाले. ए, एवढा वेळ लागतो तुला मुतायला? असा मुतत राहिला ना तर गावच्या नदीला पूर येईल. सांगतो तुला, चल. सनीकडे चल पहिला. काय आलं? इकडे इकडे आ आ आ आ आ आ इकडे ये 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 आ ये ये. अरे वा, कोंबडे पण आले. या या मित्रांनो, आलात? तुम्हाला काय वाटतं मी कोंबड्यांना खाणं घालतोय? संध्याकाळची सोय करतोय. सनी, वाटलं नव्हतं आपण असं वागू, नीच नालायक हलकटासारखं. अरे गाण्या आणि मनाची दोस्ती होती जय वीरू सारखी. आपण वाट लावली त्याची. भांडणं झालेत आता त्यांची. होती नव्हती ती जमीन पण विकली त्यांनी. काय नाही होत मित्रांनो, ते थोड्या दिवसांनी सर्व विसरून जातील. थोडे पैसे यायचे बाकी आहेत. थोडे पैसे आले की आपण इथून गायब होऊ. हा समुद्र आहे रे, ही दुनिया समुद्र आहे. इथे मोठा मासा छोट्या माशाला खाणारच. सनी, कधीतरी हा छोटा मासा मोठा होतो. चले. सनी, साला मानलं रे तुला. शेवटी पैसा कमवलास. खरं बोला, पण सगळं काय पैसा असतो काय? मित्रांनो, बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. मग अजून आले नाहीत ते? अरे येतील येतील. आपले 50 लाख चालत येतील. येऊ का साहेब? अरे आले? आलो साहेब आम्ही. अरे या या मन्या आणि गण्या.
माझे भावी सुपरस्टार या ए यांना टेबल दे रे बसायला. या 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 या. माझे स्टार आले स्टार. मोठेपणा आहे. अरे या मने आणि गण्या या नमस्ते. माझे भावी सुपरस्टार. उद्यापासून शूटिंगला सुरुवात होते आपल्या गावात. हो हो साहेब. सर्व तयारी आम्ही केली आहे. उद्यापासून काय स्टार गाड्या व्हॅनिट्या सगळ्या आपल्या गावामध्ये चालू होतील. आता काही दिवसामध्येच तुमचं गाव पूर्ण फेमस होणार. म्हणजे साहेब आम्ही आता फक्त आमच्या धनकेवाडीचेच नाही तर महाराष्ट्राचे सुपरस्टार होणार. होय. कडक सुपरस्टार झालात तुम्ही समजा. अरे वा साहेब. आणि हिरो वगैरे सगळे येणार आहेत ना. शंका घेते माझ्यावर. हे आद्या यांचे पैसे देऊन टाक रे. शूटिंग कॅन्सल करू आपण. हो हा? हो, नाही नाही एक मिनिट थांब. समजवतो त्याला. आयुष्यभर ज्याची वाट पाहिली ती संधी आली. शांत बस. नाही साहेब त्याचं काही मनावर घेऊ नका. ठीक आहे ठीक आहे. हे काय आम्ही पैसे घेऊन आलोय उरलेले. हे घ्या. पण साहेब तेवढं नक्की नक्की. हा? या या दारू प्या. अहो नाही आम्ही नको. तुम्ही चालू द्या. आम्ही दारू घेत नाही. येतो साहेब. हो या. ते शूटिंग पाटलाच्या वाड्यावर करूया साहेब. कसं वाटतं मुहूर्त. चालेल चालेल. उद्यापासून आपण पाटलाच्या वाड्यावरच मुहूर्त करूया शूटिंगचा. चालेल साहेब. चालेल. साहेब पाया पडतो. अरे अरे पाय नको पाय नको पाय नको. हे, चल शूटिंग होणार आहे. उद्या चल, भेटू. चल, चल लवकर. बघितलास बाबा पैसा. आता लवकरात लवकर आपण हा गाव सोडून मुंबईला पळायचं. यस लखपती झालो. करोडपती झालो. या पैशासाठी काय नाही केलं. माझे स्वप्न आता पूर्ण होतील. माझी सर्व स्वप्न पूर्ण होतील. यस. हे देवा गणराया, आजवर शहरात राहून आम्ही याची टोपी त्याला करून पोट भरला. मात्र इथं गावाला आल्यावर कळला की ही टोपी सदऱ्यातली साधी बोली माणसं खरी माणसं असतात, जी नात्यांसाठी आणि आपल्या स्वप्नांसाठी काहीही करायला तयार होतात रे. देवा, ही साधी सरळ माणसं आहेत म्हणून या जगात माणुसकी आणि तुझ्यावरचा विश्वास अजूनही कायम आहे. या विश्वासाला तडा जाईल असे काम आमच्या हातून होऊ देऊ नकोस. गण्या मन्या ही बिचारी भोली बाबडी माणसं आहेत. त्यांना आम्ही आमच्या स्वार्थासाठी फसवले तर त्यांच्या उद्या माणुसकीवरचा आणि तुझ्यावरचा विश्वास उडून जाईल. देवा, असं होता कामा नये. असं होता कामा नये. आम्हाला सद्बुद्धी दे देवा. आम्हाला सद्बुद्धी दे. तुझ्या देवाने ऐकलं आपलं. आपण करोडपती झालो. करोडपती. ए शेवटची पूजा करून घे. आपल्याला निघायचं इथून. गावाले कधी पण येतील. त्याच्या आधी पैसे वाटून घेऊया आणि निघूया. चला आवर लवकर. आपल्याला निघावं लागेल. आणि तो आधी कुठे आहे? सकाळपासून गायब झालाय. त्या आधीच्या तर काय रे, इकडेस तू? आम्ही तुझी खाली वाट बघतोय. चल लवकर, निघायचंय आपल्याला.
एक करोड मिळालेत. अख्खं आयुष्य जरी आपण खर्च केला असता ना तरी एवढे पैसे कमवले नसते. आधी मी तुझ्याशी बोलतोय, कसला विचार करतोय? सनी तुम्ही जा, मी नाही येते. हा मला नाही यायचंय सनी. हा चुती आहे का तू? समोरून लक्ष्मी चालत आली आहे आणि आता तुम्ही त्याला लातडताय. 1 करोड मिळालेत. अख्खा आयुष्य जरी आपण काम केलं असतं ना तरी एवढे पैसे कमवले नसते रे. सनी, या पैशाने सुख मिळत नाही रे. अरे या जगात सुख दिलं ना तर सुख मिळेल. आणि आपण काय दिलंय ते तुला माहिती. त्या बिचाऱ्या मन्या आणि गण्याला आपण फसवलं. आपलं काम नाही ते. अरे झाले तुझे नाटकं सुरू. बसा बोमलत. बरोबर बोलतोय तो. हा? तू बरोबर बोललास. अरे माणसाने किती पाप केले ना तरी त्याला त्याची जाणीव होतेच रे. हो. मला सकाळपासून अस्वस्थ वाटतंय रे. एकतर मी अनाथ आहे. ए, पहिल्यांदा देवासमोर बसलो. मला हे सगळं चुकीचं वाटतंय रे. चुकीचं वाटतंय. तुझ्या मतांशी मी सहमत आहे. नको जाऊया. हो हो हा? नको जाऊ. आणि तू रे आद्या, त्या मालकाचे भाड्याचे पैसे द्यायचेत, कुठून आणणार आहेस? तो मालक तसा पण तुला ठोकणारच आहे. आणि तू रे दुसऱ्यांदा अनाथ हो. आपण नाही कोणाचे, आपण फक्त पैशाच्या बॅगा घेणार आणि जाणार सीधा दुबई. बसा बोंबलत. आईला श्रुती आहे. आजी, मी स्वयंपाक करून ठेवलाय, तू जेवून घे. हा, ताई पुण्याला गेलीये कामासाठी, मी मेसला जाते. हॅलो. हा सर. आत्ता? ओके, चालेल. ठेवते, बाय. सनी सरांनी मला असं अचानक का बोलवलं असेल? अरे वा, आज शूटिंग आहे माझी. गण्या. एकदा का स्टार झालो ना तर गण्या. डायरेक्ट 4 व्हीलरच घेऊन टाकतो. अरे चल लवकर. हा याला कसं अरे? सांगू? नाराज का असा? अरे सकाळपासून त्या सनी सरांचा फोन लागत नाहीये रे. आज लागेल. पिक्चरचा मुहूर्त आहे सरपंचाच्या वाड्यावर आणि त्या तिघांचे फोन बंद आहे. अरे तिघांचे पण फोन बंद आहे? होय, पण देव आपल्या सोबत असं करणार नाही. बहुतेक त्यांना आपल्याला सरप्राईज द्यायचा असेल. ते आधीच सरपंचाच्या वाड्यावर आले असतील तर. चल चल चल, आपण वाड्यावर जाऊन बघूया. देवा हा, वाचव रे चल, चल, चल. बाबा. लोकांचे पैसे द्यायचे. 50 लाख गेलेत. अरे आता 50 नाही, 50 1 लाख करोड दिले. गेलेत. 1 1 करोड. करोड गेले. चल पटकन. ए, चल 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 सोना लागेल चल, रे लवकर. बाबा. सरपंच नाही तर मार. रोडवर यायची पाळी येईल. सर, तुम्ही इथे का बोलवलत मला? रुपा, तुला आज एक खरं सांगायचं होतं जे मी गण्या आणि मन्याला सांगू शकत नाही. त्यांच्या समोर जायला तोंड नाही मला. काय? आम्ही डायरेक्टर वगैरे कोणी नाही आहोत. काय? आम्ही मुंबईला राहणारे बेरोजगार मुलं आहोत. मग? हो, आणि हा गावही माझं नाहीये. होय रुपा, हे माझ्या मामाचं गाव आहे.
आमच्या डोक्यावर कर्ज झालं होतं म्हणून पळून आम्ही इकडे आलो होतो. होय. आणि इकडे आल्यानंतर आम्हाला गण्या आणि मन्या भेटले. त्यांना ऍक्टिंगची खूप हौस आहे. त्यांचा फायदा घेऊन आम्ही त्यांच्याकडून हे पैसे घेतले आणि हे पैसे घेऊन आम्ही पळून जायचा प्रयत्न केला होता. आणि त्यांच्याकडनं आम्ही पैसे काढून त्यांना मूर्ख बनवलं आणि फसवलं. आणि हे त्याने दिलेले पैसे आहेत. ते सरळ साधे निरागस माणसं वाटले म्हणून आम्ही त्यांना फसवलं. आम्ही चुकलो. आम्हाला मेहनत न करता श्रीमंत व्हायचं होतं. लाज वाटते का तुम्हाला? या पैशांसाठी त्यांनी काय काय केलंय माहितीये तुम्हाला? सगळं घर दार जमीन सगळं विकलंय तुमच्या पैशांसाठी. माफ करा आम्हाला. ए तुझे मित्र कुठं आहेत? तुझे मित्र कुठं आहेत? बोल. बोल. तुझे मित्र कुठं आहेत? साल्या मुंबईतनं पैसे घेऊन इकडे पळून आलास. तुला काय वाटलं आम्ही तुला शोधू शकणार नाही? 1 वर्षाचं भाडं राहिलंय. किती? 1 वर्षाचं. आणि वर स्वर्गात गेला असतास ना तरी पण आम्ही शोधलं असतं तुला. आता बोल तुझे मित्र कुठं आहेत? आता बोलतोयस की हाणू? भाई मला मारा पण माझ्या मित्रांना काही करू नका. हवं तर तुमचं भाडं मी देतो पण माझ्या मित्रांना सोडून द्या. हा? मी मुंबईला आल्यानंतर तुमचे सगळे पैसे देऊन टाकतो. ए तू खरं बोलतोयस ना? हो हो भाई खरं बोलतोय मी. आता एक काम करायचं. भाडं 1 वर्षाचं नाही 5 वर्षाचं द्यायचं. किती? 5. 5 लक्षात ठेव. चल रे चल दिवस मार. तो बघ तिकडे आहे. पैसे घेऊन जात होतास तर जात होतास. आता रुपाला पण घेऊन जात होतास. भांडू नका. रुपा थांबा सर मी सांगते काय झालं ते. तो पैसे घेऊन जायला नाही तो द्यायला आला होता. म्हणजे हॅलो. तुम्ही समजता तसं काहीच नाहीये. उलट त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून तुमचा जीव वाचवलाय. आता मगाशी तो भाई तुम्हाला शोधत आला तर याने सांगितलं की माझ्या मित्रांना सोडा हवं तर मला मारा. आणि तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. सनी सर ऐका ना. सनी सॉरी यार. सॉरी. अरे देव समजणं सोपं आहे पण तुझ्यासारख्या मित्राला समजणं कठीण आहे. बरोबर आहे. सनी सॉरी. सॉरी यार. साल्या मला वाटलं आता मी परत आणत होतो. सरपंच तुम्हाला मी अगोदरपासूनच सांगत होतो या पोरांच्या मागे नादी लागू नका. बघा घातला ना गोंधळ. हा सरपंच कुठे आहेत ते पिक्चरची हिरो लोक? पाटील गावकरी पण केव्हाच येऊन थांबलेत. ते पिक्चरचे लोक कुठे गेलेत आणि कुठे आहेत डायरेक्टर आणि बाकी त्यांची टीम गाड्या?
सकाळपासून कामधंदे सोडून बघा आम्हाला आता लोक सुद्धा घरी निघालीत. अरे तुम्ही चला काही घरी, म्हणा चला, सरपंच, चला, खरं नसतं. मला तर काहीतरी चला, चला. घोळ दिसतोय. चला चला चल लवकर चल पटकन. हा? अरे इकडे तर कोणच नाहीये. इथं तर कोणी नाही, हे दोघच बसलेले आहेत. ए, हे ही दोघंच दोघंच आले? कशी आली? हा? सरपंच पाटील, काय रे ते सनी आणि त्यांची माणसं आली होती का इकडं? आज मुहूर्त होता ना आपल्या वाड्यावर. अरे कसला मुहूर्त आणि कसलं काय घेऊन बसलात रे? हा? गदरानो होतात कुठे तुम्ही? आम्ही गावकरी सकाळपासून इथे वाट पाहत बसले होते आणि आताच निघून गेलेत ते. काय म्हणजे ते इकडं आलेच नाही? आम्ही पण त्यांना सकाळपासून फोन लावतोय हो. त्यांचा फोन हरामखोर! पाटील 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 अ, पाटील थांबा जरा. पाटील माझे पैसे कधी देणार बोल. पाटील पाटील सांगतोय ना मी, थांबा. पाटील थांबा पहिलं. जरा. पाटील. हा गावाचा विषय आहे, हा समंजसपणाने सोडू आपण. हा अहो या मुलांना मारून हा. काय फायदा होणार का आपल्याला? अहो हे आपलीच गावची मुलं आहेत. हो. हो ठीक आहे सरपंच, तुम्ही म्हणताय सरपंच ठीक आहे, पण माझ्या पैशाचं काय? माझे पैसे जर दिले नाहीत ना तर एकेकाची सालं काढेन. थांबा, हा? रुपा त्यांना मारू नका. तुमचे पैसे कुठेही गेलेले नाहीत. काय बोलतेस रुपा, रूपा? हे तुमचे पैसे. यांनी काही केलेलं नाही सरपंच. उलट यांना फसवणाऱ्या माणसांमधला माणूस जागा झालाय आणि तुमचे पैसे परत केलेत त्यांनी. नाहीतर तुमच्या कर्जापायी यांचा उगाच जीव गेला असता. पण या सगळ्याला कारणीभूत तुम्हीच काय आहात. रुपा? खरं बोलली हो पाटील ती. तुम्ही जी वेळ आणली आमच्यावर. आम्ही आमचं घर जमीन अरे फक्त स्वतःला विकायचं ठेवलं. काय केलं तुम्ही आमच्यासाठी? या पिक्चर पायी अरे गावातले कलाकार पुण्या मुंबईला जाऊन तिकडेच गेले रे. कोणी मोठे झाले तर झाले नशिबानं, नाहीतर बाकी येऊन इथं पुन्हा तेच करताय. आवाज आम्ही फक्त आम्हाला स्वतःला विकायचं ठेवलंय. थोडक्यात वाचलो पाटील. आणि तुमच्यामुळेच तर आली ना ही वेळ. खरं आम्हाला माहित होतं पाटील, ही लोक आम्हाला फसवतील, तरी आम्ही फसलो का? कलाकार आहे ना पाटील, इथून विचार नाही करत, इथून विचार करतो. तुमच्यासारखे राजकारणी पुढारी कलाकाराचा नेहमी उपयोग करत आलेत. नेहमी त्यांनी आपापल्या रंगमंचावर त्यांना वापरून घेतलं, पण त्यांच्या घरच्या चुली नाही पेटल्या पाटील. अहो तुमच्यासारखे पुढारी जर गावात चांगले राहिले तर कशाला जातील कलाकार पुणे आणि मुंबईला? जीवाचं रान करून वयाचे 30-35 वर्ष असेच निघून जाता पाटील. हातात काहीच लागत नाही हो. आणि मग जाणीव होती अचानक मोठं झाल्याची. काय मिळवलं आणि काय टिकवलं पाटील? लोकांच्या टाळ्यांनी पोट नाही भरत हो. लोकांच्या टाळ्यांनी पोट नाही भरत. या गावात नाट्यगृह होतं, ते सुद्धा तुम्ही तुमच्या घशात घातलं. नवरात्रात गणपतीत तुमच्या ऑर्केस्ट्रात आम्हाला तुम्ही फुकट नाचवलं आणि उदो तुमचा करून घेतला. आज ही बाहेरची लोक आली, आम्ही त्यांच्या शब्दांना बळी पडलो. ते आम्हाला सुपरस्टार करतील, सुपरस्टार करतील म्हणून आमचं घर जमीन सगळं इकून तुमच्याकडून कर्ज घेऊन आम्ही हे सगळं त्यांच्या घशात घालत होतो. त्यांना कळलं की हे चांगले होते म्हणून त्यांनी पैसे परत केले. पण तुम्ही, मला काही बोलायचं नाही. तुमचे पैसे काढून घ्या आणि आमचे तुम्हीच ठेवा. जातो आम्ही. खरं आहे मित्रा, खरं आहे.
अरे यांना आता कलेची जाणीवच नाही. अरे यांना फक्त पाहिजे तर त्यांच्या तालावर नाचणारी माकडं पाहिजेत, माकडं. चल थांबा. हा हा अरे कोण म्हणतो तुम्ही कलाकार नाहीत? खरोखरच तुम्ही कलाकार आहात. ही कला गण्यामण्या शेवटपर्यंत जपा. उद्याच मी ग्रामपंचायतीत ठराव टाकतो आणि नाट्यगृह मंजूर करून सुद्धा घेतो. तुम्ही आमचे खरोखरच डोळे उघडलात. अरे आम्ही कलावंतासाठी काही सुद्धा करू शकलो नाही. आमच्याकडे तुमच्यासारखी हिरे असून आम्ही त्याची कदर करू शकलो नाही. मला जाणीव झाली. पण आता मी तुम्हाला आश्वासन देतो, मला यातला एकही रुपया नको. हे सर्व पैसे मी कलेसाठी देतोय. हे सगळे पैसे तुम्ही तुमच्या सिनेमासाठी वापरा. घ्या आणि खरोखरच गण्यामण्या असा सिनेमा बनवा. महाराष्ट्रात आपल्या दणकेवाडीचं नाव गाजवा. आणि सरपंच यांना आधी सांगा की फिल्म नंतर आधी लग्न. आणि ते पण आहे त्याच्यामध्ये. कुठे काय बोलावं तुला बी कळत नाही. होईल ना मग आता काय. पण खरं सांगू सरपंच, आधी लगीन सिनेमाचं आणि मग या गाण्याचं आणि मनाचं देखील मुख्य सोबत होऊन जाऊन दे जोरात सिनेमा. ऍक्शन. हा तो झोपलाय. अरे हा फोन मध्ये खेळतो. अरे सनी, कट इट. कट इट, कट इट. अरे अरे कट इट. अरे व्हॅनिटीचं काय झालं रे? सनी तो ओबामा आणायला गेलाय. अरे बरं झालं ते ओबामाला सांगितलंस. त्या व्हॅनिटीच्या जागी 90 आणील बघ. नाही नाही तसं नाही, तो आणेल. व्हॅनिटीज घेऊन येईल. सनी मला काय वाटतं. काय बोलला रे? फिल्म डायरेक्टर. आता मी ना फिल्म डायरेक्टर आहे. पकड. 1 करोड मिळाले तर टोपी पकडायला लावतो. 2 करोड मिळाले तर काय पकडायला लावेल? सनी
काट झालं. चला काय नाही त्यापेक्षा मोठी मोठी कामं सर, केलीत. कसं केलं आम्ही दोघांनी? अरे वा गण्या म्हण्या, काय मस्त ऍक्टिंग केली तुम्ही आता. थँक्यू आता थँक्यू. तुम्ही झालात भावी सुपरस्टार. आता लवकरच भेटू आपण 32 तारीखला आणि ढवळ्या सोमवारी. हो सर. हे माझं कार्ड आहे आणि पुढचं शूट आपण नंतर लावू. येऊन मला ऑफिसला भेटा. भेट ऑफिस ऑफिसला भेटतो ना. चला चला निघतो. हा वा वा वा, बघितलं तू पण लय भारी केलं. आमची हिरोईन शोभतीस बरं का. एक नंबर हिरोईन शोभते. बर ते नंबर देतेस ना तुझा? टेक्स्ट मेसेज करते ना तुम्हाला. टेक्स्ट मेसेज. हो टेक्स्ट मेसेज करते. टेक्स्ट मेसेजला तुझा नंबर घेतलाय का तिने? नाही तुझा नंबर घेतलाय? हो, माझा पण नाही घेतला. म्हणजे आपल्या दोघांना टेक्स्ट करणार आहे. आईला हे असं असतं मुंबईत. बर ते जाऊ दे, आपल्याला बोलवलंय मित्रा. आता आपण दणकेवाडीचे सुपरस्टार होऊ. हे बघ, हे कार्ड आहे की ट्रेनचं ट्रेनचं तिकीट आहे. म्हणजे ढवळ्या सोमवारी 32 तारीख. 32 तारीख येते का? अरे ढवळ्या सोमवार तर येतो का रे? चू, चू, आपल्याला येड्यात काढलं त्यांनी. म्हणजे आपल्याला गावाला गेल्यावर पैसे गेले, सगळं गेलं लेका. कसं तोंड दाखवणार गावी आता? काय करायचं? नाही हिरो बनून जायचं गावाला. आता गावाला खरंच हिरो बनून जायचं. या अशा लबाड लोकांना सोडायचं नाही. या इंडस्ट्रीला चांगलं करून जायचं. बिंदास जगायचं. खरंच झिरोचे हिरो बनून जायचं. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पार्ट 2 बघायचं.